दृश्य आपण पाहू शकतो। रावत दाम्पत्याचं पार्थिव नवी दिल्ली विमानतळावर दाखल झालेलं आहे। तमिळनाडू आपण पाहतोय पालम विमानतळावर दाम्पत्याचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे। रावत दाम्पत्याचं पार्थिव पालम विमानतळावर आणण्यात आलेलं आहे। काल तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालेलं होतं। या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालाय। देश के महान सपूत सीडीएस आपण जर पाहिलं तर हेलिकॉप्टर कोसळलं आणि या दुर्घटनेत देशाचे माजी लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांचं पार्थिव शरीर आता आणण्यात आलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे। प्रतीक्षा, आपण जर पाहिलं तर रावत दाम्पत्याचा पार्थिव आता यावेळी पालम विमानतळावर दाखल झालेला आहे। नक्कीच रुबिना, काही वेळापूर्वीच आहे जे पार्थिव जे आहे ते दिल्लीच्या पालम विमानतळावरती आलेले आहे आणि शक्यता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी इथेच येऊन जे आहे ते पार्थिवाचं दर्शन घेतील आणि पार्थिवाला जे आहे ते सलामी देण्याचं काम जे आहे ते इथेच करतील। उद्या जे आहेत बिपिन रावत, त्यांच्या पत्नी आणि जे इतर 12 जण आहेत त्यांच्या पार्थिवावरती जे आहे त्या अंत्यसंस्कार होणार आहेत। उद्या बिपिन रावत यांच्या घरी जे आहे ते सकाळी 9 वाजता जे आहे ते पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल। म्हणजे उद्या त्यांच्या कामराज मार्ग या घराच्या म्हणजे या निवासस्थानी जे आहे ते पार्थिव साधारण 12-12:30 ते 1:30 या वेळेस जे आहे ते सैन्यासाठी जे आहे ते ठेवण्यात येईल। खरं तर काल ही घटना झालेली होती आणि उशिरा रात्री जे आहे ते आपल्यापर्यंत बातमी आलेली होती की बिपिन रावत यांचं या दुर्घटनेत निधन झालेलं होतं। त्यानंतर त्यांचं पार्थिव आज सकाळपासून जे आहे ते तामिळनाडूच्या विविध ठिकाणी म्हणजे तामिळनाडूत सुद्धा MK स्टॅलिन यांनी सुद्धा बिपिन रावत आणि जे अन्य कर्मचारी होते, जे सैन्यातले अधिकारी होते, त्यांना जे आहे ते पार्थिवाला श्रद्धांजली वाहिलेली होती आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते सुल्लूर विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झालेलं होतं आणि काही वेळापूर्वीच हे पार्थिव जे आहे ते दिल्लीच्या पालम या विमानतळावर आलेलं आहे। शक्यता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात तिथे पोहोचतील आणि इथेच ते पार्थिवाचं दर्शन घेतील, कारण उद्या जे त्यांचं पार्थिव असेल म्हणजे आज उशिरा हे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल आणि त्यानंतरच हे पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनासाठी जे आहे बिपिन रावत यांच्या घरी सुद्धा ठेवण्यात येईल। साधारण 11 ते 12:30 पर्यंत सर्वसामान्य जे दिल्लीकर असतील त्यांच्यासाठी त्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी जे आहे ते पार्थिव ठेवण्यात येईल आणि त्यानंतर 12:30 ते 1:30 या काळात जे सैन्यातले अधिकारी आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते पार्थिव ठेवण्यात येईल। माहिती अशी मिळते की उद्या राहुल गांधी सुद्धा जे आहेत ते ह्या पार्थिवाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत। साधारण सकाळी 9:30 वाजता 9:30च्या सुमारास राहुल गांधी जे आहेत ते बिपिन रावत यांच्या घरी जातील आणि त्यांना आणि त्यांच्या पत्नीचं जे आहे ते अंतिम दर्शन घेतील। सोबतच जे 12 लोक ज्यांचं ह्या दुर्घटनेत निधन झालेलं होतं त्यांचं सुद्धा पार्थिव जे आहे ते सैन्याच्या कक्षात जे आहे ऑफिसमध्ये जे आहे ते ठेवण्यात येणार आहेत। आज सकाळी जे आहे ते 7:40 जे आहे ते पार्थिव निघालेलं होतं। पहिला MK स्टॅलिन यांनी श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर सुल्लूर विमानतळावरती पार्थिव आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिथून जे आहे ते दिल्लीसाठी पार्थिव रवाना करण्यात आलेलं होतं। आणि आता जर आपण दृश्य पाहू शकत असेल रुबिना, तर पार्थिव जे आहे ते शासकीय इतमामात जे आहे ते ठेवलं जात आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि ते तिथे शेवटचं दर्शन घेऊन जे आहे ते शासकीय इतमामात या पार्थिवाला उद्या सुद्धा अंत्यसंस्कार करून जो आहे शेवटचा निरोप देण्यात येईल। रुबिना, निश्चितच प्रतीक्षा, आपण जर पाहिलं तर आता पालम विमानतळावर पार्थिव शरीर जे ते दाखल झालेलं आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर शासकीय इतमामात उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात येणार आहेत। मात्र अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबियांपैकी कोण कोण उपस्थित असणार आहे किंवा काही माहिती मिळते का आपल्याला? नक्कीच त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा त्यांच्या पश्चात आहेत अशी माहिती मिळते आणि ते तिघही उद्या उपस्थित असतील जेव्हा म्हणजे शासकीय इतमामात जेव्हा त्यांना अंत्यसंस्कार देण्यात येईल तेव्हा हे तिघही तिथे उपस्थित असतील अशी माहिती मिळते। आणि आता जी आपल्याकडे माहिती येते ती आता काही वेळातच अजित डोभाल जे सुरक्षा सल्लागार आहेत ते सोबत आपले रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी थोड्याच वेळात पालम विमानतळावर पोहोचतात। त्यामुळे थोड्याच वेळात हे पार्थिव इथंच ठेवलं जाईल आणि इथेच
नरेंद्र मोदी असतील, अजित डोवाल असतील किंवा रक्षामंत्री राजनाथ सिंह असतील, हे येऊन पार्थिवाचं दर्शन घेतील. खरं तर राजनाथ सिंह काल दुर्घटना झाल्यानंतर स्वतः जाणार होते, परंतु ते तामिळनाडूला गेले नव्हते. या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती त्यांनी आज राष्ट्रपतींना दिलेली, काल पंतप्रधानांना दिलेली. राज्य लोकसभेत सुद्धा जे आहे ते त्यांनी निवेदन देऊन ह्या प्रकरणाची माहिती संपूर्ण देशाला कळवलेली होती. आणि आता हे पार्थिव जे आहे ते पालम विमानतळावर आल्यानंतर इथेच जे आहे ते दर्शन जे आहे, अंतिम दर्शन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अजित डोवाल असतील किंवा रक्षामंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून घेतलं जाईल. कारण उद्या हे पार्थिव त्यांचे कुटुंबीय असतील, सैन्यातले अन्य कर्मचारी असतील किंवा सर्वसामान्य असतील, त्यांच्यासाठी जे आहे ते अंतिम दर्शनासाठी जनरल बिपिन रावत यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीचा. आणि त्यानंतर साधारण 3:30 ते 4च्या सुमारास सुद्धा या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील दिल्लीतील स्मशानभूमीत. निश्चितच प्रतीक्षा, आपण जर पाहिलं तर रात्री 9 वाजता पंतप्रधान मोदी आणि त्याचबरोबर तिन्ही सेनाचे अधिकारीही या ठिकाणी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते का? नक्कीच रुबीना, अशी शक्यता आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री असतील किंवा अन्य केंद्रीय मंत्री जे आहेत ते सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कारण मोठा म्हणजे CDS देशाचे जनरल प्रमुख CDS जे आहेत त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे देशासाठी ही अतिशय मोठी दुर्घटना आहे किंवा मोठी दुःखद घटना आहे. त्यामुळे शक्यता आहे अनेक केंद्रीय मंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असतील, स्वतः राहुल गांधी असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ते जेव्हा हे अंत्यसंस्कार होतील तेव्हा सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती तज्ज्ञांकडून वर्तवली जाते. निश्चितच एकूणच धन्यवाद प्रतीक्षा ताजे अपडेट देण्यासाठी. आपण जर पाहिलं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रीही विमानतळावर येणार आहेत आणि पंतप्रधान मोदी रात्री 9 वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार असल्याची माहिती देखील मिळते. दिल्ली पालम विमानतळावरून थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. दिल्ली पालम विमानतळावर रावत दाम्पत्याचं पार्थिव आलेलं आहे. आपण पाहतोय एकूणच